अनलिमिटेड थाळीमधला अनलिमिटेड आमरस. वाह क्या बात है. एकदम गरम गरम फुलका आलेला आहे, असा टम्म फुगलेला आहे एकदम. हा आणि आली पुरी. पुरी पण फुगलेली. किती खाल्लं वाटा. आता 10वी वाटी येणार आहे माझी. त्याचाच वेट करतोय मी. किती? 10वी. तो आमरसाचा जो आंबा असतो तो देवगडमधून येतात त्याने. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुणे में नवजीत या मराठी यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आंब्याचा सीझन म्हणजे आमरसचा सीझन सुरू होऊन 15 ते 20 दिवस झालेत आणि आज आपण आलेलो आहोत पंचामृत, वाकड येथील पंचामृत डायनिंग हॉल. हे आमरस फेस्टिवल सुरू झालेलं आहे आणि आमरस फेस्टिवल सुरू झाल्यावर आपल्या चॅनलवर व्हिडिओ हमखास पडणार म्हणजे पडणारच असतो. तर अनलिमिटेड वाला, ते पण अनलिमिटेड आमरस आहे आणि अनलिमिटेड थाळी आहे. तर ही थाळी कशी आहे, काय काय याच्यात मेन्यू आहे, हे सगळं आपण आज बघणार आहोत. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक देखील नक्की करा. तर चला जाऊया आपण आतमध्ये. तुम्ही बघू शकता हे आहे हॉटेल पंचामृत आणि पार्किंगची पण पूर्ण सुविधा आहे. 2 व्हीलर 4 व्हीलर किती गाड्या मावू शकतात या ठिकाणी. तर आता आपल्याबरोबर पंचामृत हॉटेलचे ओनर ऋषिकेश सर आहेत. सर, आपलं हे पंचामृत हॉटेल कधीपासून सुरू झालं या एरियामध्ये? हे आपण 27 फेब्रुवारीला सुरू केलं होतं हॉटेल. 27 फेब्रुवारी या वर्षी म्हणजे 2024 मध्ये. अरे वा, मस्त. आणि सिटिंग कॅपॅसिटी साधारण म्हटली तर किती अशी आहे? आपल्याकडे 120 ते 125 सिटिंग आहे. 120 ते 100 एक साथ बसू शकतात. आणि आपला हा एसी डायनिंग हॉल आहे, राईट? आणि याच्यावरती आपल्याकडे बँक्वेट हॉल पण आहे. ओके. आता काम सुरू झालंय. बर. ते एक साधारणतः 15-20 दिवसामध्ये सुरू होईल. अरे वा. 150 लोकांची कॅपॅसिटी आहे. म्हणजे छोटा कार्यक्रम असेल, बर्थडे पार्टी किंवा मुंज वगैरे असेल तर त्यासाठी हॉल तुमचा बनतोय. एकदम मस्त. चला आता आम्ही जेवण करायला सुरू करतो आणि मेनू कसा आहे ते पण बघतो. थँक्यू तुमचा टाइम दिल्याबद्दल. चला मित्रांनो, आता सुरू करूया. आपण आलेलो आहोत पंचामृत प्युअर व्हेजमध्ये. सॅलड आहे, चटणी आहे आणि मेन म्हणजे आमरस, अनलिमिटेड आमरस. आहा, एकदम भारी वाटतोय. काय जलजीरा आहे ना? जलजीरा आहे. हा, घ्या पापडी चाट. अरे वा, डिंकाचा लाडू मस्त पौष्टिक एकदम आहे की नाही? आणि हिचं वाढून झालंय कारण आपलं इंस्टाग्रामच्या रीलसाठी शूट करून घेतलं होतं. हे भरपूर असे मेन्यू आहेत. इकडे पण तुम्ही फॉलो नसेल केलं तर नक्की फॉलो करा. आयडी तुम्हाला दिसेलच आणि यूट्यूबला तर तुम्ही करताच आहात. मला आता ढोकळा. अरे वा, ये काय आहे? मूंग दाल पोटली. अच्छा, खट्टा ढोकला और मूंग दाल पोटली आणि पनीरची भाजी वाटतं. हा, पनीर बादशाही मेन्यूमध्ये वाचले मग अशी. ये काय आहे? आलू. ओके. हे मेथी मटर मलाई. वाव, अमेझिंग. मला आवडते एकदम. आणि मिक्स वेज ड्राय. वाह, एकदम ग्रीन. नेक्स्ट क्या है? ये है दाल. दाल और कड़ी. एकदम जबरदस्त गुजराती कड़ी. एकदम गरम गरम फुलका आलेला आहे, असा टम्म फुगलेला आहे एकदम. आहा. आणि आली पुरी. पुरी पण फुगलेली मस्त. पापड आणि ही भाकरी किंवा रोटला म्हणू शकतो आपण त्याचं. हां, गूळ आणि तूप. एकदम मस्त. अजून काय घ्यायचं आहे? अजून इथे आला आहे राईस आलेला आहे आणि इथे पुलाव आलेला आहे आणि हे दही पापडी चाट पण आलेला आहे. तर असा प्रकारचा हा मेन्यू आहे आणि सकाळ संध्याकाळ चेंज होते राहत आहे ना मेन्यू. खिचडी. हां, तर संध्याकाळी पुलावच्या ऐवजी तुम्हाला इथे दाल खिचडी मिळते, मूग दाल खिचडी मिळते. तर असा मस्त असा भरलेला असं ताट आहे आणि आता अनलिमिटेड आहे. यातले प्रत्येक गोष्ट अनलिमिटेड आहे. आमरसवर माझा डोळा आहे, सगळ्यांचा तोच असणार आहे कारण सीझन सुरू झालेला आहे आंब्याचा. आणि आता आपण सुरू करूया. चला, आता पूनम आमरस ट्राय करते. मेन शो स्टॉपर आहे आपला आणि अनलिमिटेड आहे. पहिले तेच ट्राय करणार. प्युअर आमरस आहे, कुठल्याही प्रकारचा पल्पचा वापर केला नाही. फक्त एकच अजून थंड असताना तर मजा आली असते. अच्छा, अजून थंड हवा. थंड असलं की अजून मस्त, अजून वाटत जातील आहे ना. पण टेस्ट अप्रतिम. पल्प नाहीये. आता गरम गरम फुलका ट्राय करते. कोणती भाजी ट्राय करू? पनीरची करते. येस.
मस्त बटरी फ्लेवर होता त्याला. अरे वा, आवडली म्हणजे तुला? हो. चिकन बॅच एकदम थंड आलेला आहे. थंड आमरस एकदम. काय माहिती आता किती खाल्ला जायला किती. आता हिची दुसरी आहे आणि माझी पण दुसरी वाटी. आता किती वाट्यास? खरंच एकदम प्युअर आहे, Competition म्हणजे 100% कस्टमर तुम्ही येऊ शकता. एकदम प्युअर. कलरवरनच मी तुम्हाला कळेल. हा, म्हणजे असं पिवळा किंवा फिक्का पिवळा असं नाहीये. प्रॉपर जो कलर असतो आंब्याचा आमरसचा तोच कलर आहे. काय मग किती खाल्लाय वाटा? आता ही 10वी वाटी येणार आहे माझी. त्याचाच वेट करतोय मी. किती? 10वी. खूपच आवडलाय का? हे काय आला आमरस. वा वा वा. 10वी वाटी आमरसची. वा वा वा, खूप आवडलाय मला. किती खायला तेवढं कमीच आहे. हा, किती खायला तेवढं कमीच आहे. हा, म्हणून तो इथंच थांबलाय. तो झाला विचारायला. होऊन दे. मनसोक्त देतात बिचारे आग्रह करून. तर जेवण झालेलं आहे. आमरस थाळी भरपूर मस्त होती. अनलिमिटेड आमरस, म्हणजे मी 5 ते 6 नक्कीच वाट्या खाल्लेल्या असतील. आणि म्हणजे व्हिडिओमध्ये मजाक करत होतो की 10 वाट्या खाल्ल्या, पण 5 खाल्लेल्या आहेत वाटा. आग्रह खूप करत होते, म्हणजे तिथले जे मॅनेजमेंट आहे एकदम खावा खावा खावा, घरगुती म्हणजे घरगुती सारखं ट्रीट करत होते. खूप मस्त वाटलं. जागा पण एकदम नवीन आहे आणि 1-1.5 महिन्यात झाला आहे ही जागा सुरू होऊन पंचामृत वाकडमध्ये. आणि पूनम, तुला काय वाटलं? कसं वाटलं तुला थाळी? खूप छान. म्हणजे आमची पहिलीच होती ही थाळी, म्हणजे या सीझन मधली पहिली आमरस थाळी होती आणि एकदम मन तृप्त झालंय. इव्हन भाज्या पण, प्रत्येक भाजीची चव वेगळी होती. आणि पुरी आणि फुलका तर असतोच राजस्थानी थाळीमध्ये. मला प्रचंड आवडल्या आहेत भाज्या सगळ्या. आणि आमरस, त्याला मी 10/10 मार्क्स दिले. आणि बोलताना असंच, म्हणजे ओनर बरोबर बोलताना आपल्याला कळालं की हा आंबा, त्यांचा जो आमरस असतो, तो आमरसाचा जो आंबा असतो तो देवगडमधून येतात. त्यांनी आम्हाला फोटो, म्हणजे डिटेल्स पण दाखवले व्हॉट्सअप चॅटचे की आज त्यांच्या पेट्या येणार आहेत आंब्याच्या. त्याच्यामुळेच हा आमरस जो आहे हा प्युअर वाटला आणि आपल्याला कुठेही त्याच्यात पल्प आहे किंवा एकदम वेगळी टेस्ट आहे, आर्टिफिशियली बनवला आहे असं काही वाटलं नाही. तर तुम्ही जर का या एरियात असताल आणि तुम्ही खवय्ये असाल तर पंचामृत वाकड येथील यांच्या ब्रांचला नक्की भेट द्या. यांची निगडीमध्ये पण एक शाखा आहे, ती भेळ चौकात आहे. तर या पूर्ण हॉटेलचं म्हणजे लोकेशन जे आहे ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिसेल आणि खाली स्क्रीनवर पण दिसेल. तर व्हिडिओ हा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि येथे येऊन आमरस थाळीचा आनंद नक्की घ्या. तर चला भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी यू.